बाबा जी ने कहा चले कि मैं इस मुखारबिन से, इस मंच से जो बात बोल दूंगा वो पत्थर की लकीर बन जाएगी, इधर का सूरत इधर निकलने लग जाएगा। लेकिन बाबा जी की बताई हुई बात एक भी असत्य होने वाली नहीं। तो एक एक गोष्ट सत्य होते का नाही। बाबाजींनी सत्संगामध्ये काय सांगितलं होतं अगोदर, ज्या वेळेस 3 रुपये किलोने साखर विकली जात होती त्यावेळेस बाबाजी काय बोलले, बोले बच्चा ये जो 3 रुपए केजी से चीनी आप खरीद रहे हो ये 30-35 में आपको खानी पड़ेगी। पर बाबाजी काय बोल रहे हैं, ये जो आप पेट्रोल खरीदते हो डीजल पेट्रोल ये 100 के ऊपर जाएगा, 50 के ऊपर जाएगा, 80 के ऊपर जाएगा, असं 3 वेळेस बोलले बाबाजी। त्यावेळेस लोकांना त्यावेळेस 7-8 रुपये 5 रुपये लिटर पेट्रोल मिळत होता। तीसरी भविष्यवाणी गुरु महाराजांनी काय केली माहिती है का, ये जो आप खाने वाला तेल है, ये जो हम मूंगफली का तेल खा रहे तो ये आपको 100 के ऊपर फिर भी उसमें मिलावट होगी, ये भी बाबाजी बोल रहे, असं मंच ठोकून बोलले। मग जेव्हा बाबाजी बोलले असं बोले देखो ये जब सच हो जाएगा तब मानना, तब तक मानने का नहीं। आता विचार करा, साखर काय भाव खातोय आपण 40, पेट्रोल काय भाव घेतोय 100, खाण्याचे तेल आपण काय भाव घेतोय 100. मग ही गोष्ट बाबाजींनी हे वचन सांगितल्यानंतर बी आपल्या डोक्यामध्ये कधी हे समजत नसेल तर बाबाजी कोण आहे, भूत भविष्य वर्तमान सर्वांचा अभ्यास सांगणारे, सर्वांचा इतिहास सांगणारे। आता विचार करा, रामायणामध्ये कोणाची महिमा येते विचार तर करा, रामायणामध्ये कोणाची महिमा येते, रामाची, फक्त रामाची येते। रामायणामध्ये कृष्ण भगवानची महिमा येते का, विष्णू भगवानची येते का, शिवजीची येते का? रामायण फक्त रामायणची महिमा येईल आणि गीतामध्ये कोणाची महिमा येते, कृष्ण भगवान। आता मला सांगा रामायण काय शिकवते, फक्त आपल्याला कसं वागणूक करायचे, उद्या काय होईल हे रामाला आपल्याला शिकवते का नाही। गीता आपल्याला उद्या काय होईल समजवते का, शिकवते का? पण बाबाजी गुरुजी महाराज याच्या पहिले काय होतं, आज काय आणि पुढचा अभ्यास बाबाजी आपल्याला सांगताय। मग पुढचा अभ्यास काय सांगताय, तुम्हाला तुम्ही सत्संगामध्ये सांगितलं, मन की जाने तन की जाने, जाने चित्त की चोरी, इस प्रभु से क्या छुपाए, इनके हाथ में सबकी डोरी। त्याच्या हातामध्ये सर्वांची डोरी, त्याच्यापासून आपण काय शिकू मला सांगा ना। मनची सुद्धा ते जाणताय, तनची बी जाणताय की तुमचे तन पुढे भविष्यामध्ये खराब होणार आहे, आतापासून तुम्ही जीवन चांगलं जगा, काय खा, शुद्ध शाकाहारी राहा आणि लोकांना बी शाकाहारी बनवा, असं का सांगताय। आता मला सांगा, ती जी बकरीला आपण खातोय, बकरी पाती खाते ताको खींचे खा, जो नर बकरी खाते उसको कौन हवा। बिचारा बकरीचा काही दोष आहे का, तरी त्याला तुम्ही काय करताय, खाताय। म्हणून तुम्हा आपल्याला या ठिकाणाहून बाबाजींच्या आदेश आहे, घराघरापर्यंत आपल्याला जायचे, प्रचार करायचे। सर्व प्रचार करू शकता तुम्ही, प्रचाराने तुमची जीवात्माचे कल्याण होणार आहे। तुम्ही जे शाकाहारीचा प्रचार करताय सर्वात जगामध्ये मोठं काम करतात तुम्ही, कोण तुमच्याकडे पाहतंय, कोण हसतंय, कोण काय करतंय याच्याकडे आपल्याला पाहायचं। एक छोटासा दृष्टांत मी तुम्हाला देतो, प्रत्येक या ठिकाणी भगिनी साडी घेतात, आता साडी घ्यायला जाता तुम्ही मार्केटमध्ये जाता, बीडच्या जेवढ्यात मोठं दुकान असेल त्या टॉप दुकानावर तुम्ही जाता, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही साडी तिथं विकत घेता, विकत घेतल्यानंतर काय करतात त्या साडीला घरी येऊन तुम्ही कपाटामध्ये ठेवतात का, बिलकुल। तुम्ही तुमच्या शेजारीला दाखवता, तुमच्या सहेली सखी सर्वांना दाखवतात, काय सांगता तुम्ही, बघा किती भारी साडी आणली, बघा किती भारी साडी आणली, आणि त्याच्याबरोबर तुम्ही काय सांगता, त्या दुकानावर जायचं तिथं भारी भारी साड्या आलेल्या आहे, तिथं सेल लागलेला आहे। आता मला एक सांगा, तो दुकानदार तुम्हाला कमिशन देतो, तुम्ही ज्याला सांगितलं ती व्यक्ती ती बाई कधी तिथं साडी घ्यायला गेली, ती बाई तुम्हाला कमिशन देते, मग तुम्ही हे काम काय करता, विचार करा, हे काम काय करता, ज्याच्या वस्तूने तुम्हाला काही मिळणार नाही। आणि बाबाजी काय सांगतात, अगर ये आपकी पड़ोसन को, सही को, सखी को, दोस्त को, मैत्रीण को, सबको अगर आप बता दोगे और उसको शाकाहारी बना दोगे, उसका जीवन बदल जाएगा, तो तुमच्या खात्यामध्ये किती पुण्य येणार, किती पुण्य येणार सांगा। याच्याने बाबाजी सांगतात की तुम्ही प्रचार करू शकता, बसवर बसा, कुठेही बसा, तिथं तुम्ही काय सांगा, बाबाजी गुरुजी महाराज का कहना शाकाहारी, तुम्ही तुमच्या पतीला तुम्ही शाकाहारी बनवू शकत नाही। बाबाजी ने याच्यावर बोललेले कि अगर चाहे तो आप अपने पति को बंदर जैसे नचा, अपने पति को
पेपर मध्ये दिलेलं बाबाजींनी, हे कुठे मी काही माझ्या खिशामधून घेतलेलं नाही, काही वर्तमानपत्रामधून नाही, पेपर वाचा. पेपर मध्ये बाबाजी काय बोललेलं आहे, चाहे तो बहनों आप अपने पति को बंदर जैसी नचा सकती हो, कितनी ताकत आपके अंदर में. अगर आपको किसी आपके पति ने साड़ी नहीं ली तो आप क्या करते हो, झगड़ते हो, लगड़ते हो. मुझे कुछ लिया नहीं, आज तक आपने कुछ किया ही नहीं. आता सांगा मला तुम्ही, याच्यावर बाबा जय गुरुजी महाराजांनी सांगितले, सब जग से निराला ये जो हमारा भारत देश है, भारत